वरुड शहरात निघाली भव्य कलश यात्रा। श्री नर्मदेश्वर शिव मंदिर तर्फे वरुड शहरातील वाल्मिकी कॉलनी येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन। शिवमहापुराण कथेत भक्तांना मिळणार मंत्र्यांनी सिद्ध केलेले पंचमुखी रुद्राक्ष। हजारोच्या संख्येने भक्तांनी शिवमहापुराण कथेचा लाभ घ्यावा, शिवमहापुराण उत्सव समितीचे आवाहन। श्री नर्मदेश्वर शिव मंदिर व वरुड शिवमहापुराण उत्सव समिती वरुड तर्फे वरुड शहरातील मुलताई चौक परिसरातील सनराइज स्कूलच्या मागे वाल्मिकी कॉलनी परिसरात शिवमहापुराण कथेचे आयोजन केले गेले आहे। या शिवमहापुराण कथेची सुरुवात आज दिनांक 24 फेब्रुवारीला शहरात भव्य कलश यात्रा काढून करण्यात आली। ही कलश यात्रा शहरातील वाल्मिकी कॉलनी येथून आंडे हॉस्पिटल मार्गे पांडुरनाथ चौक व केदार चौक मार्गे सावता चौक व मेन रोड कडून पुन्हा वाल्मिकी कॉलनी या मार्गाने काढण्यात आली होती। एवढी यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश होता, तर शहरातील अनेक ठिकाणी या कलश यात्रेचे नागरिकांनी पूजन करून स्वागतही केले आहे। या कलश यात्रेत उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगांचे दर्शन नागरिकांना झाले। विशेष म्हणजे दिनांक 24 फेब्रुवारी पासून दिनांक 1 मार्च पर्यंत महाशिवरात्रीच्या पर्वावर शिवमहापुराण कथेचे आयोजन श्री नर्मदेश्वर शिव मंदिर तर्फे करण्यात आले आहे। दिनांक 24 फेब्रुवारीला आज कलश यात्रेने शिवमहापुराण कथेची सुरुवात झाली। या कथेचे वाचन वृंदावन येथील सुप्रसिद्ध श्री श्री परमपूज्य गोविंदजी आचार्य महाराज करणार आहे। तर रोज सकाळी 8 वाजता रुद्राभिषेक, दुपारी 2 ते सायंकाळी 6 पर्यंत शिवमहापुराण कथा वाचन आणि सायंकाळी 8 ते 10 पर्यंत विविध कीर्तन, भजन, भारूड असे विविध कार्यक्रम दिनांक 29 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे। तर दिनांक 1 मार्चला या ठिकाणी यज्ञ पूर्णाहुती व महाआरती होऊन महाप्रसादाला सुरुवात होणार आहे। विशेष म्हणजे शिवमहापुराण कथेमध्ये दिनांक 24 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत सर्व भक्तांना मंत्र्यांनी सिद्ध केलेले पंचमुखी रुद्राक्ष वाटप होणार आहे। तर हजारो भक्तांनी या शिवमहापुराण कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नर्मदेश्वर शिव मंदिर व शिवमहापुराण उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे। या शिवमहापुराण कथेचे ठिकाण आहे वरुड शहरातील मुलताई चौक समोर सनराइज स्कूलच्या पाठी श्री नर्मदेश्वर शिव मंदिर, वाल्मिकी कॉलनी, वरुड। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।
भगवान नारायण के चरणों में अटूट श्रद्धा विश्वास समर्पण। उस श्रद्धा विश्वास प्रेम समर्पण को जब मेरे प्रभु नारायण ने देखा है तो दुर्योधन के 56 तरह के मेवा कशाचं आयोजन केलेलं आहे? श्री शिवाय नमस्तुभ्यम वरुण नगरीमध्ये मुंताई रोड ख्रिश्चन बंगल्याच्या मागे वाल्मिकी कॉलनीमध्ये श्री शिव महापुराण कथा आम्ही लोकांनी आयोजित केलेली आहे आणि श्री शिव महापुराण उत्सव समितीद्वारा हा कार्यक्रम या कथेचं आयोजन केलेलं आहे आणि ही कथा 6 दिवस चालणार आहे। वृंदावनवरून श्री गोविंदजी आचार्य महाराज आलेले आहेत। ते या कथेची आज आम्ही शोभायात्रा वरुड शहरामध्ये वरुड नगरीमध्ये आम्ही आज काढलेली आहे आणि अत्यंत चांगला आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे शहरातून आणि भाविक भक्तांना आम्ही विनंती करतो की या शिवकथेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने या शिवकथेला करण्याकरिता श्रवण करण्याकरिता सर्व भाविक भक्तांनी आवर्जून यावे। आणि ह्या शिव महापुराण कथेचा वेळ काय ठेवलेला आहे? वेळ आहे दुपारी 2 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत हा वेळ आहे। आणि रात्रीच्या वेळी काय असणार? रात्रीच्या वेळी इथे काय म्हणते वेगवेगळ्या महाराजांचं जे कीर्तन जे आहे, जे आळंदीकर आपले महाराज जे आहे, जे गुरुकुंचे जे महाराज जे आहे ते आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल, आपल्या साधू संतांबद्दल, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल सर्व म्हणजे ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ते आपल्या युवा पिढींना आणि आपल्या जनतेला बोध देणार आहे। बरं, विशेष काय गोष्ट या ठिकाणी असणार आहे? विशेष असं आहे की शिव महापुराणमध्ये जे फळ जे असतं, जे शिवजीच्या म्हणजे डोळ्यातून आसुआतून जे पडल्याच्या नंतर ज्याचं फळाचं रूपांतर झालं, ज्याला आजची जनता ज्याला रुद्राक्ष म्हणते, ते ओरिजिनल रुद्राक्ष, अस्सल रुद्राक्ष आपण ते वाराणसीहून बोलावलेले आहे आणि हे रुद्राक्ष आपण जे येणारे भाविक भक्त आहे आपण त्यांना आम्ही त्या लोकांना वितरण करणार आहोत आणि ते पण म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही त्यांना वितरित करणार, म्हणजे भाविक भक्तांना पण त्यांचा लाभ झाला पाहिजे। बरं, शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यामागचा उद्देश काय आहे? उद्देश आहे की आता महाशिवरात्री आहे आणि आमच्या मंदिराला म्हणजे आपल्या मंदिराला श्री नर्मदेश्वर शिव मंदिराला 1 वर्ष पूर्ण झालं आणि आता महाशिवरात्री आहे पुढच्या महिन्याच्या 8 तारखेला। त्याच्या अगोदर आम्ही असा विचार केला की महाशिवरात्रीच्या अगोदर एक कथा व्हावी आपल्या वरुड नगरीमध्ये आणि सर्व लोकांनी, सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, म्हणून या मागचा हाच उद्देश आहे। बरं, नर्मदेश्वर शिव मंदिर जे आहे दरवर्षी अशा प्रकारे आता विविध कार्यक्रम राबवणार आहे का? हो, तर दरवर्षी असंच एक धार्मिक कार्यक्रम आणि आध्यात्मिक कार्यक्रम नर्मदेश्वर शिव मंदिर राबवेल। महाप्रसादाचं आयोजन कुठल्या तारखेला? महाप्रसादाचं आयोजन जे आहे ते मी सर्व नगरवासियांना सांगतो की 1 तारखेला म्हणजे 1 तारखेला येणारा शुक्रवार या दिवशी म्हणजे दुपारी 1 वाजताच्या नंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन आम्ही लोकांनी केलेलं आहे।